महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये आज एक महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे आणि याच सुनावणीवरती महाराष्ट्रातील आगामी काळातील निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे असं म्हणाले एक प्रकारे चान्स आहे। याचिकाकर्ते विकास गवळी आहेत माझ्यासोबत। सर, तुमची याचिका होती 2 दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती। कोर्टानं स्पष्ट इशारा दिलेला होता की तुम्ही आमच्या नियमांचं किंवा आम्ही जो निकाल दिला होता 6 मेचा त्याचं मिसरीड केलेलं आहे असं कोर्ट म्हणाला। अगदी बरोबर। सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली त्यामध्ये ओबीसीची जी 6/5/2025ला जो काही आदेश झाला होता आणि त्या आदेशानुसार ज्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचं सांगितलं होतं त्या आदेशाला अगदी बरोबर आहे की ते मिसरीड केलं आणि त्याचा चुकीचा अर्थ काढून यांनी ही निवडणूक लावली। आणि ते करत असताना फक्त निवडणूक लावली नाही तर त्यामध्ये निवडणुकीत निवडून येणारे ओबीसीचे जे 4200-4300 सदस्य आहेत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार त्याच वेळेस टाकून दिली होती। आणि राज्य निवडणूक आयोगानं सुद्धा त्याच पद्धतीचा तसाच आदेश त्यांच्या त्या 6 मेच्या निकालाचा अर्थ काढला आणि तशा पद्धतीचा त्यांनी त्या नगरपालिका 246 आणि नगरपंचायती 42 ह्या ज्या निवडणुका लावल्या त्या आदेशामध्ये त्यांनी तसं नमूद केलं की ही निवडणूक किंवा ह्या निवडणुकीमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांची पदं ही अनुमती याचिका क्रमांक अमुक यांच्याशी निगडीत राहतील किंवा त्यांच्या अंतर्गत येतील। उद्या चालून त्याचा निकाल जर एखादा चुकीचा झाला असता तर त्याच्यामध्ये हे सगळे सदस्य घरी गेले असते। अशीच परिस्थिती 2021मध्ये आली होती। 2019च्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा कार्यक्रम घोषित 21ला जी चूक झाली होती ती चूक सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही याचिकेमधून करताय असं म्हणायचं? एक्झॅक्टली त्याच्यासाठी मी कोर्टामध्ये आलो। तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ओबीसी आहे, मी काय ओबीसी विरोधी नाही। 27% आरक्षण काय, माझं म्हणणं आहे 54% द्या। आम्ही तर ओबीसी आहे, या राज्यामध्ये आमची संख्या 54%। 54% असलेल्या समाजाला 54% SC ST प्रमाणे आरक्षण मिळालं तर स्वागतच आहे, परंतु ते टिकलं पाहिजे ना। मराठा आरक्षण दिलं, 50%च्या वर गेलं, नंतर ते गेलं। त्याच्यामध्ये जे नोकरीला लागलेले मुलं आहेत त्यांच्यामधून काही मुलांचे ॲडमिशन झाले, त्यांना किती मोठ्या नंतर अडचणी तयार झाल्या। ह्या अशा अडचणी उद्या आमच्या निवडून आलेल्या ओबीसीच्या उमेदवारांना येऊ नये। त्यांना लाखो रुपये खर्च करावं लागतात। आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढणं सोपं नाही राहिलं। एकेका जिल्हा परिषद सदस्याला लाखामध्ये खर्च करावा लागतो, कोटीमध्ये त्यांचा खर्च जातो। आणि ते झाल्याच्या नंतर जर त्यांचं 5 वर्षाचा टेन्युअर त्यांचा मिळत नसेल, अनेक लोकांचं व्याज फिटत नाही हो। फक्त हे कशासाठी लोक इतका खर्च करून निवडणुका लढवतात हेच कळत नाही। आणि तुम्ही जो मुद्दा मांडताय गवळी साहेब तो एकदम बरोबर आहे, पण प्रश्न असा निर्माण होतो की बांटी आयोगाने सांगितलेलं की 27% ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजे। SC STचं आरक्षण जे आहे साधारणतः म्हणजे लोकसंख्येच्या नुसार ते आरक्षण त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये खास करून तशा प्रमाणात असतं। पण ही जी आरक्षणाची मर्यादा आहे ती 50%च्या पुढे जाते। कोर्ट म्हणते 50%च्या पुढे जाऊ देऊ नका। प्रश्न असा उपस्थित होतो, मग ओबीसींचं आरक्षण कमी करायचं का, 27% दिलेलं आरक्षण कमी करायचं का, हा प्रश्न। कारण SC STच्या आरक्षणाला आपण हात लावू शकत नाहीये, कारण ते घटनेनं घालून दिलेलं आहे। बरोबर आहे। 2010 साली जो 5 जजेसचा के कृष्णमूर्तीचा जो निकाल आला होता, इंदिरा सहानीच्या निकालावर तो निकाल आधारित होता आणि त्या निकालामध्ये 50%ची मर्यादा घालून दिली होती। आणि या देशामध्ये कोणतंही राजकीय आरक्षण 50%पेक्षा जास्त देता येत नाही। आणि ते जर दिलं तर ते असंवैधानिक ठरते आणि असंवैधानिक ठरल्याच्या नंतर त्या लोकांची पदं त्या ठिकाणी जाण्याची शक्यता तयार होते। आणि असं जर झालं तर खूप मोठा मनस्ताप या लोकांना होतो। आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला की ओबीसीचं आरक्षण कमी करायचं का। ओबीसीचं आरक्षण अजिबात कमी करू नये, परंतु जास्त दिलं तर ते टिकणं महत्त्वाचं आहे। ते जर टिकत नसेल तोच प्रश्न आहे गवळी साहेब। तुम्ही म्हणताय की कमी करू नका, 27% आहे ते द्या। SC STला आपल्याला हात लावता येत नाही, मग 50%ची ती पुढे मर्यादा जातीयच ना। बिलकुल बरोबर आहे, परंतु जर 50%ची मर्यादा ओलांडली तर त्या ठिकाणी जे काही एक्सिड होते ते सदस्य उद्या घरी जाऊ शकतात ना। ते घरी गेल्यापेक्षा ओपन कॅटेगरीमधून जरी ते निवडणूक लढले। आज काय झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2021चं मी अतिशय चांगलं उदाहरण तुम्हाला देतो की त्यावेळेला 2019ला ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या तर त्याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गातून जे आमच्या वाशिम जिल्ह्यातले जे 14 लोक निवडून आले होते, ते एक वाशिमचं उदाहरण देतो मी तुम्हाला। जे 14 लोक निवडून आले होते त्यांची पदं रिक्त झाली आणि परत तेच 14 लोक उभे राहिले, फक्त 2 लोक त्याच्यामध्ये हारले।
पण नंतरच्या ज्या निवडणुका झाल्या त्या ओपन कॅटेगरीमधून झाल्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की ओपन कॅटेगरीमधून सुद्धा ओबीसीचे लोक निवडून येत नाहीत अशातला भाग नाही. परंतु जर पदं जाऊन परत निवडणुकांना सामोरं जावं लागत असेल 27%च्या वर आरक्षण गेल्याच्या नंतर, तर ते काय कामाचं. त्याच्यापेक्षा जे काही आहे घटनेनं दिलेलं, त्या घटनेच्या चौकटीत राहून मिळालेलं ते कमीत कमी 5 वर्षाचा टेन्युअर तर कंप्लीट करते. ते जर होत नसेल, 5 वर्षाच्या अगोदर जर पद जात असेल, तर त्याच्यापेक्षा हे घटनेनं दिलेलं आरक्षण कामाचं आहे. अर्धी भाकर कामाची आहे, पूर्णच्या नादी लागून उद्या अर्धी आपण गमावून बसतो, अशी परिस्थिती तयार होते. शेवटचा प्रश्न विचारतो गवळी साहेब. 2 दिवसापूर्वी ज्यावेळी सुनावणी झाली, तुम्ही कोर्टात होते, मीही कोर्टाची सुनावणी पूर्ण ऐकतो, आपण भेटलोही होतो त्या सुनावणीच्या नंतर. आजची परिस्थिती, कारण कोर्टाची त्या दिवशी टिप्पणी खूप कडक होती, पण आम्ही घालून दे म्हणजे आमच्या निकालाचं मिसरीड करू नका असं म्हणत असताना कोर्टानं निवडणुकींवरती पण प्रश्न, तुमची स्वायत्त बॉडी आहे असं म्हणत असताना आम्ही स्थगिती पण देऊ शकतो हा इशारा होता राज्य सरकारला. तसं काही होण्याची शक्यता आजच्या सुनावणीत आहे का? मला असं वाटतंय की त्यांनी स्वतः जी वेळ मागून घेतली, तर त्याच्यावरनं असं वाटते की राज्य निवडणूक आयोग स्वतःच ही चूक दुरुस्त करेल, कारण ही कंटेम्प्ट पिटिशन आहे. ह्याच्यामध्ये जर त्यांनी चूक केली तर त्यांच्यावर कंटेम्प्ट दाखल होऊन ते उद्या त्यांच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं मला नाही वाटत की हे अशा पद्धतीनं चुकीचं घटनेच्या विरोधात जाऊन काम करतील. निश्चितपणानं ते सुद्धा आता इथनं पुढं दुरुस्ती करतील. ह्याच्यानंतर राज्यामध्ये अशा पद्धतीच्या चुका होणार नाहीत. त्याच्यासाठी हा खटाटोप आम्ही या याचिकेचा केला. मी ही सगळी याचिका करत असताना मला ॲडव्होकेट अमोल करांडेंनी फार मदत केली, ॲडव्होकेट विकास सिंगांनी सुद्धा मदत केली, कारण ज्यांची फी लाखामध्ये, पण त्यांनी ही सामाजिक लढाई असल्यामुळं, तुझा व्यक्तिगत काही फायदा नसल्यामुळं तू जे देशील ते मी घ्यायला तयार आहे, त्या आधारावर त्यांनी ही माझी केस लढली. आणि त्यांना खरोखर ओबीसी समाजाच्या वतीनं, माझ्या वतीनं मनापासून मी धन्यवाद देतो. त्यांनी ही लढाई शेवटापर्यंत आणली. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे याचिकाकर्ते विकास गवळी होते, त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, मी ओबीसींच्या विरोधामध्ये नाही आहे, पण आज जाऊन निवडणुका झाल्या पुन्हा जर उद्या 2021 सारखी परिस्थिती आली आणि त्यांची पदं पुन्हा जर गेली तर तो प्रश्न कशामुळे, तो प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे मागितलं तर त्याचं उत्तर माझ्याकडे नसेल असं म्हणत असतानाच जी चूक राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडनं झालेली आहे घटनेच्या अनुषंगानं, ती चूक राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग तात्काळ सुधारेल अशा पद्धतीची अपेक्षा देखील सुनावणीपूर्वी याचिकाकर्ते विकास गवळी यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.